बाईला विचित्र सल्ला म्हणजे आयुष्यभर एकच दिला जातो, ते म्हणजे की सहन कर, सगळं नीट होईल. माझं असं म्हणणं आहे की किती सहन करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे का सहन करायचं बिना मतलबचं आहे. नेहा आणि आज नेहा मनातलंच बोलते की बाईनी या गोष्टीवर की बाईनी का सहन करायचं. ठीक आहे, चला पूर्ण ऐकून घ्या. आणि घरात काही झालं तर तूच ॲडजस्ट कर. नवरा बायकोमध्ये भांडण झालं तर बाईनीच शांत राहायला पाहिजे. सासरी काही आवडलं नाही तर शांत बस, ॲडजस्ट कर, नवीन घर आहे असं म्हणून की बाईला पुढं ढकललं जातं. का? कारण बाईची जात आहे ना, तर तिला ॲडजस्ट करायचं सांगितलं तर ती ॲडजस्टच करत राहणार आयुष्यभर, जिंदगीभर सगळ्या गोष्टीमध्ये ती ॲडजस्टच करत राहणार. आणि पहिली गोष्ट ॲडजस्ट करणं म्हणजे व्यक्ती आहे ना, जो व्यक्ती ॲडजस्ट करणं ती व्यक्ती म्हणजे बाईच आहे. जिथं बघावं तिथं बाईनीच ॲडजस्ट करायला पाहिजे असं कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे का? नाही ना. ॲडजस्ट करणं तर तुम्ही सगळे ॲडजस्ट करू शकतात ना. जिथं आम्हाला पटलं नाही तिथं तुम्ही ॲडजस्ट करा. का नाही करू शकत? कारण घरातली सून आहे म्हणून तिनेच ॲडजस्ट करायला पाहिजे. घरातली मुलगी आहे म्हणून तिनेच ॲडजस्ट करायला पाहिजे. घरात कुणाला काय आवडत नाही म्हणून तिनेच ॲडजस्ट करायला पाहिजे. मग तिची आवडी निवडी कुणाला माहिती आहे का? नाही ना. तुला आवडत नाही ना तर तूच ॲडजस्ट कर, पण शांत बस, पण ॲडजस्ट कर. तोंड बंद ठेव. तोंड बंद नाही ठेवली तर दुसरा रिकामा ताण होतो. दुसरा पण रिकामा ताण झाला का तुलाच महागात पडेल. जास्त करून ना बाईला दोषी ठरवतात. आणि ते बोलतात ना, आयुष्यभर शिकवलेलं काय की बाईच्या जातीने किती काय झालं तरी शांत राहावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं, तोंडीला तोंड देवं नाही लागत. हे पुराण्या लोकांची गोष्ट आहे. पण आताची नवीन पिढी आहे ना, आत्ता तुम्ही सध्या न्यू जनरेशनचे आहेत. आता अगं तुम्ही तोंडला तोंड नाही दिलं तर मग तुम्हाला असे अनपढ गवार समजतील. तर नाही बाबा. बघा आजचं एक सांगू का, कसं आहे ना, ॲडजस्ट करत करत आलो ना तर लोक आपलीच, आता काय बोलू, लोक आपलीच मारतात, समजलं. म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला पटत नाही तिथं तुम्ही डायरेक्टली क्लिअर बोला. समजलं. काय बोलती, बोलून एवढंच बोलते ना, हां बाबा जास्त तोंड सुटलं हिला, जास्तच बोलायला लागली. कधी बोलती बाई माहिती आहे तुम्हाला? कारण तिचं ॲडजस्टमेंट करायचा लेवल क्रॉस होऊन जातो तेव्हा ती बाई बोलती. माझ्या मते मला असं वाटतं. कारण तिच्या डोक्याच्या वर जेव्हा पाणी जातं ना तेव्हा ती सहन करायची तिची आत्मशक्ती असते ना, तेव्हा तिची पूर्ण स्मरणशक्ती असते ना ती पुरी क्रॉस झालेली असते, तेव्हा ती बोलती. आणि मग लोक काय म्हणतात की लोक काय घरचेच बोलतात की बापरे आत्तापर्यंत काय बोलत नव्हती, आत्तालाच बोलायला लागली. कारण का तिची जी क्वांटिटी म्हणजे लेवल करायची, ॲडजस्ट करायची ती लेवल आहे तिचा संपला ना. तो किती ॲडजस्ट करणार ती यार, टाईम झाला. तुम्ही पण तर ॲडजस्ट करा. जी तिला पटत नाही त्या गोष्टी नका करू ना. माझं असं मत आहे, मग नवरा काय ॲडजस्ट करू शकत नाही, नवऱ्याने पण त्या ॲडजस्ट करायला पाहिजे ना. ज्या गोष्टी तिला पटत नाही तर नवऱ्याने पण नाही करायला पाहिजे. नवऱ्याला जे पटत नाही त्या गोष्टी बायको करत नाही, मान्य आहे ना. मग जे नवऱ्याला पटत नाही ती बायको करत नाही, पण बायकोला जी पटत नाही ती नवऱ्याने का करावी? माझ्या मते तर मला असं वाटतं नवऱ्याने पण नाही करायला पाहिजे ना. सहमती एकीचीच नसती, दोन्ही साईडकडून असती. म्हणतात ना टाळी एकच हाताने वाजत नाही, एकच हाताने वाजत नाही. टाळी वाजवायला पण दोन हातं लागतात ना. दोघांनी सहमती घ्या. पोरीकडले घरात चालत नाहीत, मग पुरीला कसं नवऱ्याच्या घराकडले चालतात ना. ही पण तो पॉईंट आहे ना. मला असं वाटतं ॲडजस्ट करा, आपण सगळ्यांनी तिच्यावरच नका ढकलू की तूच ॲडजस्ट कर, तुलाच करणं आहे, तुला सगळं हे करणं आहे. या गोष्टी जुन्या झाल्या, ते जुन्या परंपरा होत्या. कारण बाई काहीच करू शकत नव्हती, काहीच बोलू नव्हती शकत. म्हणून त्याला एकच पॉईंट होता की काहीही कुणी बोललं तर शांत बसायचं. तुमच्या अंगावर पण कुणी आलं तरी काहीच बोलायचं नाही. हे पहिल्याचा जमाना होता. आत्ताचा जमान्यामध्ये भरपूर फरक आहे. फक्त 1947, 48 किती काय कुठं जमाना चालला आहे, कुठं तुम्ही काय म्हणजे का पहिल्याच्या पोरीसारखंच आपण राहायचं का? हां, शिकलेल्या केलेल्या आहेत ना तुम्ही, तर जरा चांगलं वागा. आणि जे पटत नाही तेव्हाच बाई आणि पोरगी बोलती, समजलं ना. जिथं पटत नाही तेव्हाच त्यांना तोंड असं बिना मतलबचं फुटत नाही, समजलं. पटलं तर सहन करून घेतात, ऐकून घेतात. आणि नाही पटलं तर बोलतीलच ना की आम्हाला पटणार नाही तर आम्हाला हे. तुम्ही काय अपेक्षा करतात चांगलं वागायची? तुम्ही चांगलं वागा, ते पण चांगलं वागतील, विषय संपला. माझं एवढंच म्हणणं आहे. बाईने अगर काही पण केलं तर लगेच प्रश्न कसं पडतो, घर कोण सांभाळणार, मुलं कोण बघणार,
घराची कामं कोण करणार का? म्हणजे तिनं स्वतःचं काहीच करू नये का? हां, मग सगळ्या गोष्टी तुम्ही सगळं विचार करत असला तिचा, मग तिला विचार करायचा प्रश्नच पडत नाही ना, बरोबर आहे की नाही? मग सगळ्या सगळ्या तिच्या आयुष्याचा डिसिजन तुम्हीच घेत असाल तर तिला काहीही हक्क नाही आहे जगण्याचा आणि डिसिजन घ्यायचा. ती सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत आली ना, ती इथं पण जाईल आणि शमशानात पण ती ॲडजस्टच करत. अगं तुम्ही तिला बोलसाल ना की बाबा जाऊ नको, असंच लाकडावर जा, असंच तू चालली जा, तरी ती तशीच चालली जाईल, कारण त्यांना ॲडजस्ट करायचं सांगितलेलं आहे ना. मग ते कुठं पण चालल्या जातील, समजलं का? ही असती बाईची जात. ॲडजस्ट करायचं म्हटलं ना ती थेट वरपर्यंत ॲडजस्ट करत जाते. तिला काहीही बोललं ना ती स्वतःसाठी नाहीच जगत, ऑलमोस्ट मुलांसाठी आणि परिवारासाठी जगते. ती खरं सांगू ना स्वतःसाठी कधीच काही जगत नाही, कधीच काही करत नाही. आणि तिच्यासाठी ती स्वतःला काही करायला गेली, बोलली, 2 शब्द पण बोलली, घरचे बोलले, लगेच अशी बोलायला लागली, तशी बोलायला लागली. बापरे, हिचं तोंड, हिच्या घरच्यांनी तिला काय शिकवलं नाही, काय तोंड किती फुटायला लागलं. बापरे, एवढं काही काही बोलून टाकतात ना, तिची पूर्वी इन्सल्ट करून टाकतात, म्हणजे काहीच ठेवत नाही. म्हणजे 4 वर्ष बाईने अगर बोललं नसेल, थोडं चांगलंपणा कुणाला दिसत नाही, वाईट लगेच दिसून जातो. म्हणतात ना 100 तुम्ही चांगली गोष्टी करा आणि एक वाईट केली ना, लोकांना 100 गोष्टी नाही, एक गोष्ट लक्षात येते लगेच. तुम्ही एवढ्या वर्ष चांगले राहिलो ना तर चांगल्याचं महत्त्व नाही आहे, तुम्ही वाईट गोष्टी जी करता त्याला महत्त्व आहे. मग तुम्ही आयुष्यभर चांगलं पण करत राहिला आणि एका गोष्टीसाठी तुम्ही अगर वाईट झालात ना, तुमचं लगेच वाईट पकडतील लोक, चांगलं कुणीच बघत नाही आणि लोकांना चांगलं पण बघवत नाही. हां का? तर माझ्या मते असं आहे, जेवढं ॲडजस्ट करायचं तेवढंच करा, तुमच्यापर्यंत आलं तर ॲडजस्ट नका करू, आणि जिथं तुमचं हक्काचं आहे तिथं तुम्ही बोला. माझे म्हणणं एवढंच आहे बस. मते बाईनी ॲडजस्टमेंटसाठी स्वतःला संपू नये, म्हणजे जीवाचं काहीही करू नये, कारण कोणी ॲडजस्ट करता करताही स्वतःचा जीवाचं काही पण करून घेतात. तर असं काहीतरी लेडीज लोकांनी करू नये, कारण बाई घर सांभाळू शकते, करिअर करू शकते, खूप काही करू शकते. पण जिथं तुम्हाला नाही पटलं ना, तुम्ही डायरेक्टली नाही बोला. नाही बोलणं म्हणजे असं वाईट काम नाही आहे, की नकार देणं असं नाही आहे, की स्वतःची रिस्पेक्टसाठी आहे. नाही म्हणलं का तुम्हाला पण जिथं नाही पटत तिथं तुम्ही नाही बोलू शकता, तुमची पण रिस्पेक्ट आहे ना. आता तुम्ही बघा, तुम्ही सकाळी उठल्यापासून सगळ्यांसाठी चाय बनवता, जेवण बनवता, घराचे सगळे कामं करता, हां, आणि ज्या दिवशी तुमचं इच्छा झाली नाही, म्हणजे थकले तुम्ही, समजा तुमची तब्येत खराब झाली, समजा आता तुमची तब्येत खराब झाली तर तुम्ही असं बोला माझी तब्येत खराब आहे, म्हणजे काम करायची इच्छा नाही. मग त्याच्यामध्ये इन्सल्ट होण्यासारखं काहीच नाही आहे, कारण तुम्ही पण माणूस आहेत यार, तुमचा पण जीव आहे, थकतो, समजते. मी माझ्यावरून सांगते, अनुभव जे बाईवर एक्सपिरियन्स राहतो ना तेव्हाच. तर माझ्या मते मी पण एक बाई आहे, मला पण असं वाटतं की माझ्या गोष्टी दुसऱ्यापर्यंत शेअर करायला पाहिजे, म्हणून मी असं सांगते. आणि जिथं माझं चुकतं तर प्लीज मला सांगा. आणि ॲडजस्ट करणं म्हणजे बाईनीच किती कोणत्या गोष्टीपर्यंत ॲडजस्ट करायला पाहिजे आणि किती ॲडजस्ट करायला पाहिजे, प्लीज मला नक्की सांगा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला फॉलो करा, कारण फॉलो करता तेव्हा माझा व्हिडिओ तेव्हाच तुम्हाला तुमच्याकडे जात आहे, ठीक आहे ना. चला बाबा, आजच्यासाठी एवढंच. आणि खरं हा विषय मी बरोबर बोलले की नाही मला सांगा प्लीज, की बाईनीच खरं तर ॲडजस्ट करायला पाहिजे. हे नेहा आणि आज नेहा खरंच बोलले.